आमच्या परिचितांमध्ये की नाही एक जण होता बरं, म्हणजे अगदी सहजपणे कधी भेट झाली तर कुणी विचारतं तसं आम्ही त्याला विचारायचो की काय चाललंय, कसे आहात, आणि ते लगेच त्यांच्या ऑफिसमधले सगळे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करायचे. इव्हन त्यांच्या पर्सनल आयुष्यात काय काय चाललेलं आहे हे पण सगळं सांगायला सुरुवात करायचे. आणि मनातल्या मनात आमच्या प्रत्येकाचा विचार असा असायचा, हे देवा, काय दुर्बुद्धी सुचली आणि यांना काय चाललंय, कसे आहात विचारलं. बऱ्याच जणांना या संवादाच्या संदर्भातल्या अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी खूप मोठा परिणाम करणाऱ्या असतात ना, त्या लक्षात येतच नाहीत. आणि त्याचाही आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, एकंदरीतच आपल्या आंतरिक स्वरूपामध्ये सुद्धा खूप फरक पडत असतो बरं का. आणि ही आपली सकारात्मकता जर आपण डेव्हलप करत असू तर ही सकारात्मकता सगळीकडे पसरते. पण जसं मी आत्ता त्या माणसाचं उदाहरण दिलं ना, आणि लगेच त्याने नकारात्मकता सुरू केली ना, की नंतर कुणीही त्यांना काय, कसे आहात, कसं चाललंय तुमचं हे विचारण्याची हिंमतच करायची नाही. म्हणजे फक्त स्माईल केलं की लगेच त्याच्यापासून दूर जायला लागायचो आम्ही. कारण काय आहे? तेच की जसे सकारात्मक विचारसुद्धा इतरांपर्यंत पर्क्युलेट होतात, तसेच हे नकारात्मक विचारसुद्धा सर्वांपर्यंत पर्क्युलेट होतात. आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांमध्ये राहणं कुणाला तरी आवडेल का? इव्हन तुम्हाला तरी. म्हणूनच तर अशाच काही बाबी ज्या आपलं आंतरिक व्यक्तिमत्व आणखी छान पद्धतीनं खुलवून आणणार आहेत, त्याच बाबींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे पाथवेज टू अचिव्हमेंट या आपल्या लाडक्या सिरीजमध्ये. हे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार इतरांपर्यंतही कसे परिणाम करतात हे सांगण्यासाठी मी एक गोष्ट सांगणार आहे बरं. हा एक राजा होता जो त्याच्या खिडकीमध्ये, म्हणजे अर्थात राजाच्या खिडकीला गवाक्ष म्हटलं जातं, पण एवढा अवघड शब्द वापरण्याच्या ऐवजी आपण खिडकी म्हणूया किंवा त्याची गॅलरी म्हणूया. की हा राजा जेव्हा त्याच्या राजमहालाच्या गॅलरीमध्ये उभा असायचा तेव्हा त्याला दररोज एक माणूस दिसायचा जो जंगलामध्ये जातोय. बहुधा त्या माणसाचा लाकूड तोडीचा व्यवसाय असावा. तो जंगलात जायचा, भरपूर लाकडं तोडायचा आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या घराकडे परत जायचा. योगायोगानं प्रत्येक वेळेस त्याला जंगलात जाताना देखील राजा बघत असे आणि तो जंगलातून परत जाताना संध्याकाळी देखील राजा बघत असे. आणि समहाऊ त्याला असं काहीतरी वेगळं वाटायला लागलं की ज्याची चर्चा त्यानं आपल्या प्रधानाशी केली आणि सांगितलं की हा मनुष्य जेव्हा जंगलामध्ये जातो ना, तेव्हा मला त्याच्याबद्दल फारसं काहीही फील होत नाही, म्हणजे एक अलिप्तपणा असा असतो. पण जेव्हा हा मनुष्य जंगलातून घरी जातो तेव्हा मात्र का कुणास ठाऊक मला त्याच्याबद्दल खूप राग यायला सुरुवात होते. असं नेमकं का घडतं याचा शोध तुम्ही घ्या. आणि काही दिवसांनंतर राजाच्या लक्षात आलं की आपण प्रधानाला सांगून अवघे काही दिवस उलटले आहेत, पण आता हा माणूस जेव्हा जंगलातून घरी जातो तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल अजिबात राग येत नाही. मग राजानं स्वाभाविकपणे त्या प्रधानाला बोलावलं आणि नेमकं प्रधानानं अशी जादूची कोणती कांडी फिरवली हे त्याला विचारलं. तेव्हा प्रधानानं असं सांगितलं, हा मनुष्य जेव्हा जंगलात जात असे ना लाकूड तोडीसाठी, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटायचं नाही, कारण त्यालाही तुमच्याबद्दल तेव्हा काही वाटायचं नाही. पण हा मनुष्य जंगलामध्ये चंदनाची लाकडं तोडत असे आणि जेव्हा तो आपल्या घरी परत जात असे तेव्हा मात्र प्रत्येक वेळेस राजमहाल जवळ आला की त्याला वाटायला लागायचं, हा राजा एकदा मेला ना की माझी चांदीच चांदी, अगदी सोनंच सोनं होऊन जाईल. कारण राजाला जाळण्यासाठी चंदनाची लाकडं लागतील आणि ऑलरेडी ते मी इतकी स्टोअर केलेली आहे की राजाची माणसं इकडे तिकडे चंदनाची लाकडं शोधण्याच्या ऐवजी थेट माझीच लाकडं खरेदी करतील आणि मी खूप मोठा श्रीमंत माणूस बनेल. हे सगळं ऐकताना राजाच्या चेहऱ्यावर एकदम वेगळेच भाव उमटले की कोणीतरी आपल्या मरणाबद्दल असा विचार करतंय. पण लगेच पुन्हा त्याने प्रधानाला विचारलं की मग असं झालं काय की ज्याच्यामुळे आता मला त्याच्याबद्दल राग येत नाही? कदाचित तो तेव्हा माझ्याबद्दल असे वाईट विचार करायचा म्हणून मला त्याच्याबद्दल राग येत असेल, पण आता काय घडतंय? आणि ह्या प्रधानानं सांगितलं की राजे महाराज, मी त्याला असं सांगितलं की तुझ्या चंदनाच्या लाकडांचा व्यवसाय व्हावा याच्यासाठी राजाच्या मरणाची गरज नाही,
कारण राजे महाराजे स्वतःच एक चंदनाचा मोठा राजमहाल बांधणार आहेत आणि त्याच्यासाठी तुझ्याच चंदनाची लाकडं आम्ही नेणार आहोत. तेव्हापासून जेव्हा जेव्हा तो जंगलातून परतही जातो तेव्हाही त्याला तुमच्याबद्दल खूप चांगलं वाटत असतं, म्हणून आता तुम्हालाही त्याचा राग येत नाही. मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट राजाची, त्या लाकूड तोड्याची अशी जरी असली किंवा खरंच कितपत खरी असेल याच्यावर क्वेश्चन मार्क जरी उमटणार असला तरी तुम्ही स्वतःसुद्धा बऱ्याचदा ऑब्झर्व केलेलं असेल की काही कारण नसताना कुणाबद्दल तरी आपल्याला उगाचच राग यायला लागतो आणि काही कारण नसताना कुणाबद्दल तरी आपल्याला खूप छान वाटायला लागतं. हे असं का घडतं? हे त्याचमुळे घडतं जे मी सुरुवातीला सांगितलं की नकारात्मकता किंवा सकारात्मकता हे कंटेजियस आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एकमेकांच्या सहवासात संपर्कात असल्यामुळे ते सगळं पसरत असतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपले आंतरिक गुण खूप चांगल्या पद्धतीनं झळाळून उठण्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहायला हवं. असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे 60,000 विचार दररोज आपल्या डोक्यात येत असतात आणि दुर्दैवानं 80% विचार हे निगेटिव्ह स्वरूपाचे असतात. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात हे आहे की त्या निगेटिव्ह विचारांवर आपण वॉच ठेवू शकतो. जसा निगेटिव्ह विचार आला तसं त्याला ताबडतोब काढून टाकू शकतो. आणि हे जे 20% आहेत ना विचार, जे सकारात्मक आहे, त्या विचारांवरच आपण जोर देऊ शकतो, भर देऊ शकतो. आणि याबाबत एक गोष्ट खूप चांगली आहे बरं का, म्हणजे सकारात्मक विचार फक्त 20%च इतके जरी असले ना तरी ते अतिशय पॉवरफुल असतात निगेटिव्ह विचारांच्याही तुलनेमध्ये. त्याच्यामुळेच तर आपण सकारात्मक विचारांकडे सुद्धा व्यवस्थित बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि हेच पॉझिटिव्ह विचार आपले वाढत कसे राहतील, एका सकारात्मकतेनंतर दुसरी सकारात्मकता कशी निर्माण होईल हे आपण बघू शकतो, तसे प्रयत्नसुद्धा करू शकतो. यासोबतच आपल्याला जर नेहमी पॉझिटिव्ह राहायचं असेल आणि आपल्या सभोवतालचं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह करायचं असेल तर आपल्याला स्वतःला निगेटिव्ह व्यक्तींपासून दूर राहावं लागेल. म्हणजे याच्याबद्दल फारसं सांगण्याची आवश्यकताच नाही. मी जस्ट तुम्हाला 2च उदाहरणं देईन. कर्ण नेहमीच दुर्योधनाच्या सोबत राहिला आणि अर्जुन नेहमीच कृष्णाच्या सोबत राहिला. म्हणूनच तर दोघांचेही आयुष्य किती भिन्न झाले हे आपण जाणतो की नाही. म्हणूनच आपणही चांगल्या विचारांच्या आणि खूप पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहूया, जेणेकरून आपल्याही अवतीभोवतीचं वलय हे असं पॉझिटिव्ह झालेलं असेल. बरेचदा काय होतं माहीत आहे का, म्हणजे आपण ही पॉझिटिव्हिटी आपली टिकवण्याचा प्रयत्न करतो, पण असं काहीतरी घडत असतं की ह्या पॉझिटिव्हिटीला कुठेतरी तडे जायला लागतात. अशा वेळेस फक्त हे असं काय घडतं असं म्हणून स्वतःला त्रास करून घेण्याच्या ऐवजी आणि इतरांना बदलण्याच्या ऐवजी आपण स्वतःत बदल करायला हवा. उदाहरणासहित सांगेन मी तुम्हाला. TV लावला की लगेच निगेटिव्ह बातम्या दिसत आहेत. पेपरचं कोणतंही पेज उघडलं तरी तिथेही निगेटिव्हिटी अगदी ठासून भरलेली आहे. अशा वेळेस TV बंद करताना किंवा पेपर लगेच कुठेतरी कोपऱ्यात टाकून देताना किती हे लोक नकारात्मकता पसरवतात बरं, असं काही म्हणण्याच्या ऐवजी आपण स्वतःत बदल केला तर, म्हणजे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत नकारात्मकता पोहोचवतात त्या गोष्टींच्या संपर्कात आपणच यायचं नाही की नाही. म्हणूनच इतरांना सुधारण्याच्या ऐवजी किंवा ह्या मीडियामधली नकारात्मकता कशी दूर होईल याच्यावर चर्वित चर्वण करण्याच्या ऐवजी आपण स्वतः या निगेटिव्हिटीपासून कसे दूर राहू शकतो हे आपल्याला करता येईल. उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हटलं जातं. म्हणूनच आयुष्यात काही चढ उतार जरी बघावे लागले तरीसुद्धा हा सगळा काळ संपून जाईल आणि पुन्हा एकदा फार व्यवस्थित सगळं वातावरण निर्माण होईल, आपलीही परिस्थिती खूप छान होईल अशी आशा आपण ठेवलीच पाहिजे. कारण तेच उम्मीद पे दुनिया कायम है. बरेचदा काय होतं माहीत आहे की आपण परिस्थितीचा स्वीकार करत नाही. परिस्थिती कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षा फार वेगळी असते. अशा वेळेस हे असं का घडलं, ते तसं का नाही घडलं, माझी तर अपेक्षा अशी होती, मी प्रयत्न केले होते पण तरीही का नाही झालं, याचा त्रास करून घेऊन निगेटिव्हिटी पसरवायची नाही. हां, अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये आपण अंतर्मुख होऊन विचार करू शकतो की नेमकं आपलं कुठे काही लॅकिंग होतं का, आपल्याला आणखी काही चांगलं करता आलं असतं का,
हे आपण डेफिनेटली करू शकतो, पण त्या परिस्थितीचा त्रास स्वतःला करून घेऊन निगेटिव्ह मानसिकतेमध्ये आपण जाणं आणि पर्यायानं आपल्या सभोवताली नकारात्मकताच प्रसृत करणं हे मात्र पूर्णतः चुकीचं ठरेल की नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा उपाय मी आता हा व्हिडिओ समअप करायच्या अगोदर सांगणारच आहे. तो म्हणजे या बाबतीमध्ये किंवा नकारात्मकता दूर सारण्यामध्ये परिस्थिती जी आपल्या विरोधामध्ये जाते आहे ती परिस्थिती व्यवस्थित बदलण्यामध्ये किंवा एकंदरीतच सकारात्मकता आपल्या अवतीभोवती नेहमीसाठी राहावी याच्यासाठी आपण उपाय शोधले पाहिजे. जसं मी आत्ता म्हणाले की नाही की आयुष्यात कदाचित चढउतार पाहावे लागतीलच, पण तरीही खचून न जाता तिथे सुद्धा आपलं सकारात्मक विचार टिकवून ठेवून खूप चांगले उपाय शोधणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, पानी में गिरने से इंसान की मृत्यु नहीं होती, इंसान की मृत्यु तब होती है जब उसे तैरना नहीं आता. परिस्थितियाँ समस्या नहीं बनती, परिस्थितियाँ समस्या तब बनती है जब उनसे निपटना नहीं आता. म्हणूनच या सगळ्या गोष्टींना निपटण्याचं धाडस आपल्यात असायला हवं, तेवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला हवा आणि खरंच आपले तेवढे कौशल्यही आपण डेव्हलप करायला हवेत, जेणेकरून कशीही परिस्थिती आली तरी तिला सामोरं जाण्याचं धाडस आपल्यामध्ये असेल. बी करेजियस, बी सक्सेसफुल. थँक्यू.